नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आम्ही शेडनेटमध्ये भुईमुगाची लागवड केलेली आहे. बेड पद्धतीने बेडवर भुईमुग लावून त्याला डबल ड्रीप नळी टाकलेली. एकदम सुंदर भारी उतार झालेला आहे एकदम भुईमुगाचा. आता खुरपणीवर आलेला आहे. साधारणतः 15 ते 20 दिवसाची रोपे झालेली आहेत भुईमुगाची. एक नंबर उतार झालेला आहे भुईमुगाची. ग्रोथ पण छान झालेली त्याची. उन्हाळ्यामध्ये खूप ऊन असतं, त्याच्यामुळे आम्ही शेडनेटमध्ये लागवड केली का जेणेकरून पाणी पण कमी लागेल आणि त्याची वाढ पण एकदम सुंदररित्या होईल. त्या हिशोबाने आम्ही शेडनेट हाऊसमध्ये लागवड केलेली. सुरुवातीलाच उतार व्हायच्या अगोदर तणनाशक मारले होते, त्याच्यामुळं गवत कमी प्रमाणात उतार झालेला आहे त्याचा. पण तरी पण एक वेळेस त्याची खुरपणी करणे आवश्यक आहेच. भुईमुगाला खूप दिवस लागतात यायला, त्याच्यामुळं त्याची फुलं यायच्या अगोदर खुरपणी झाली पाहिजे. फुलं आल्यानंतर खुरपणी करता येत नाही भुईमुगाची. फुलं आल्यानंतर खुरपणी केली तर त्याला त्याच्या मुळाची हे होती कटिंग, त्याच्यामुळं तोटा निर्माण होतो शेतकऱ्याला. धन्यवाद सर्वांना.